तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्याचा GR प्रसिद्ध होऊन आज 5 दिवस झाले. 8 तारखेला GR प्रसिद्ध करण्यात आला. आजची 13 तारीख आहे. 5 दिवस पूर्ण झाले, पण वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही. लाडक्या बहिणींनो, या अगोदर आपण नेहमी पाहत आलो, GR प्रसिद्ध झाल्याच्या 2 ते 3 दिवसाच्या नंतर वितरणाला सुरुवात होते. वितरणाची प्रोसेस ही 5 दिवस चालत असते आणि लाडक्या बहिणींनो, नेहमीच आपलं जे वितरण आहे ते 10 तारखेच्या जवळपास कंप्लीट होत असते. पण यावेळेस लाडक्या बहिणींनो, काय नेमकं कारण आहे कुणालाही माहित नाही, पण बराच वेळ होत आहे, बराच उशीर झालेला आहे वितरणाला. आणि लाडक्या बहिणींनो, काल शुक्रवार होता. काल अशी अपेक्षा होती की राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे या ट्विटरवरून ट्विट करून वितरणासंदर्भातली घोषणा करतील, पण त्यांनी सुद्धा काल कसलीही ट्विट केलेली नाही, वितरणासंदर्भात कसलीही माहिती दिलेली नाही. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आज शनिवार आहे, उद्या रविवार. आज आपण थोडीफार आशा करू शकतो की काहीतरी माहिती येईल, पण उद्याचा रविवार असल्या कारणाने उद्या तर आपल्याला त्या संबंधित कसलीही माहिती येणार नाही आणि हे वितरण मग सोमवारच्या समोर जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, यावेळेचं जे वितरण आहे ते लांबणीवर जाताना आता आपल्याला दिसत आहे. आणि आज सुद्धा जर वितरणासंबंधित कसलीही माहिती आली नाही तर 100% आपलं वितरण हे समोर आता जाणारच आहे, कारण उद्याचा तर रविवारच आहे. आणि वितरणासंबंधीची घोषणा जर सोमवार केली तरी सुद्धा आपलं वितरण आता 15 तारखेच्या समोरच जाणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, मिळालेल्या माहितीनुसार हे जे हिवाळी अधिवेशन चालू आहे, तर या हिवाळी अधिवेशनामुळे सर्व जी यंत्रणा आहे ती अधिवेशनामध्ये व्यस्त असल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जे वितरण वेळेवर होणार होतं त्या वितरणाला आता विलंब होणार असल्याची माहिती समोर येत आहे. जर मग विलंब होत असेल, जर नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर होत असेल, तर डिसेंबरच्या हप्त्याचं काय? कारण नोव्हेंबरचा महिना संपून आज आता 12-13 दिवस झाले, जेमतेम 15 दिवस झाले जेमतेम, म्हणजे डिसेंबरचा सुद्धा महिना आता अर्ध्यावर टेकलेला आहे. त्यामुळे मग नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्रित येतील का, या संदर्भातले प्रश्न सुद्धा लाडक्या बहिणी आता कमेंट बॉक्स मध्ये विचारत आहे. तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भातला GR प्रसिद्ध झाला आणि जर डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता हा एकत्रित येत असेल तर मग सोमवारपर्यंत डिसेंबरच्या हप्त्या संदर्भातला सुद्धा GR येणं अपेक्षित आहे. आणि जर डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रित येत नसेल तर मग आज शनिवार आहे, आज मंत्री आदित्य तटकरे या ट्विटरवरून आपल्याला काही घोषणा करतील, या वितरणासंदर्भात आपल्याला काहीतरी सकारात्मक माहिती देतील अशी आपण आशा करू शकतो. कारण आता लाडक्या बहिणी हे आता प्रचंड नाराज झालेल्या आहेत, कारण एवढा वेळ या अगोदर कुठल्याही हप्त्याला लागलेला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित येईल का फक्त नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला येईल हे सुद्धा सोमवारच्या नंतर आपल्याला माहित होणार आहे. आणि यासंबंधी जशी काही नवीन माहिती येईल, नवीन अपडेट येईल, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. आणि आशा करूया की राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आज वितरणासंदर्भात घोषणा करतील. जय महाराष्ट्र.